सहज योग ध्यान साधना केंद्राच्या वतीने मोरवा पडोली येथे मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे 700 ते 800 भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती नोंदवली। कार्यक्रमादरम्यान तिळगुळ घ्या गोड गोड बोला या परंपरेमागील सांस्कृतिक, सामाजिक व आध्यात्मिक पार्श्वभूमी सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली। नातेसंबंधात गोडवा टिकवण्याचा, आपुलकी आणि सौहार्द जपण्याचा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला। मकर संक्रांतीचे हे सुंदर आयोजन सौ राजेश्री देरकर, सौ शालिनी माथाकर व सौ मंगला वांढरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले। कार्यक्रम संपूर्णपणे भक्तिमय, आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकोपा, संस्कृती जतन आणि सकारात्मक विचारांचा प्रसार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। संक्रांतीमध्ये तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं हे अमृतमयी वाक्य आहे। आणि तीळ हा सिक्न पदार्थ आहे आणि गूळ हा उष्ण पदार्थ आहे। नुसतं गूळ खाल्ला तर शरीरामधली उष्णता वाढते आणि नुसतं तीळ खाल्ले तर स्निग्धता वाढते। पण या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ एकत्र करून जर खाल्ले तर या थंडीच्या दिवसामध्ये शरीराला ते पोषक असं वातावरण मिळतं। जय श्री माताजी। माझं नाव माधुरी प्रमोद रासेकर। मी आज एक उखाणा घेते आहे। पाऊस पडला जोरात, नदीला आला पूर। पाऊस पडला जोरात, नदीला आला पूर। कोकिळाने पडवला मंजूर सूर। माती झाली थंडगार, शेतकरी झाला आनंदी फार। माती झाली थंडगार, शेतकरी झाला आनंद फार। शेतात पडला पाऊस, शेतात पिकले तांदूळ, त्याचा बनविला भात। भातावर वाढले तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा। वैशिताला नवरदेवाचा घोडा, नवरदेवाच्या घोड्यावर चंदेरी साल। मेहंदीने झाले हात लाल, मेहंदीने झाले हात लाल। आता वेळ शुभमुहूर्ताची, ब्राह्मण बोले मंगलाष्टक। अंतरपाठ धरला हाती, अक्षता पडल्या माती। अंतरपाठ धरला हाती, अक्षता पडल्या माती। लग्न लावून दिले हातात हात, लग्न लावून नवरदेव हसले। मला घेऊन गाडीत बसले, आता गणपती पूजेसाठी बसले। आज उखाणा घेते आज, मला आली लाज। प्रमोदरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास।